आता बिगर सह्याच आहे. 2 मिनिटं आपल्याला आंबेडकर चौकात का हा सह्याचं नाही अमित शहा राजीनामा द्या, गडीपार अमित शहा राजीनामा द्या, रुपये भाव मुलीला व कापसाला 15,000 रुपये भाव, ऊसाला 5,000 रुपये भाव, शेतीमालाला हमी भाव, शेतीमालाला हमी भाव, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या शासनाचा 1,000 रुपये भाव, कापसाला 15,000 रुपये भाव, तुरीला 15,000 रुपये भाव, सोयाबीनला 11,000 रुपये भाव. अरे भाव न देणाऱ्या सरकारचं करायचं काय? उतारा पुढे येतोय. शेवराई, बीड, वैजापूर, शेवगावला उतारे कसे केंद्रावर. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस बोंबलून सांगत होते की आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला हमी भावापेक्षा जास्त दर देऊ. परंतु आज सरकार आलेलं आहे. शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भरघोस मतदान दिलंय. ते विरोधक सुद्धा ठेवलेले नाहीत. परंतु आज रस्त्यावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्व शेतमालाचे भाव या ठिकाणी पडलेले आहेत. कांद्याचा भाव जर पाहिला तर निवडणुकीपूर्वी 5,000 होता, परंतु आता फक्त 1,500वर माल विकत आहे. तुरीचे भाव पडलेले आहेत, कापसाचे भाव पडलेले आहेत. आम्ही जरी विरोधक ठेवलं नसलं तर शेतकरी रस्त्यावर आहेत. हे देवेंद्र फडणवीसनी समजून घ्यावे आणि या शेतमालाला भाव वाढवून द्यावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत. इलेक्शन मध्ये 3,000 रुपयाप्रमाणे एकमताचा भाव ठरला होता अशी चर्चा होती. मग आज एकमताची किंमत सुद्धा शेतकऱ्याच्या एका टनाला नाही. आज अशी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता या सरकारने सगळं महिलांचे मतदान विकत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा मतदान विकत घेतलेलं आहे. आणि हे विकत घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांना भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, स्वाभिमान धन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे यासाठी निदर्शनं करण्यात आलेली आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी हमी भावाच्या पेक्षा जास्त भाव देण्याचं काम करू असं फसवं आश्वासन दिलेलं आहे. म्हणून जर शेतकऱ्याच्या कापसाला 15,000 रुपये भाव, तुरीला 15,000 रुपये भाव, सोयाबीनला 11,000 रुपये भाव, त्याचबरोबर ऊसाला 5,000 रुपये भाव जर मिळाला नाही तर या फसवं आश्वासन देऊन आलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त करण्याचं काम करावं अशी मागणी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे.